नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महा जी के पॉईंट यूट्यूब एज्युकेशन चॅनलवर. तर मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी जी के क्वेश्चन्स अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत. तर जी केचे क्वेश्चन पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओकडे बघूया. तर मित्रांनो, भारताची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, इथं ऑप्शन दिलेले आहेत. मित्रांनो, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता. तर याचे ऑप्शन आहे तर दिल्ली. तर मित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर दुसरा प्रश्न असा आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर इथं ऑप्शन दिले आहेत नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक. तर योग्य उत्तर आहे मुंबई. तर आपण पाहणार आहोत. तर नेक्स्ट तिसरा क्वेश्चन. तर मित्रांनो, भारतीय संविधान कधी लागू झाले आहे? तर इथं ऑप्शन आहेत मित्रांनो. तर 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950 रोजी, 2 ऑक्टोबर 1948, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. इथं ऑप्शन दिले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 26 जानेवारी 1950 रोजी. 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले ते आहे. तर भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते? तर मित्रांनो, इथं ऑप्शन दिले ते आहे. तर महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद. तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पाचवा प्रश्न असा आहे, भारताचा राष्ट्रध्वज कोणी डिझाईन केला आहे? तर मित्रांनो, 4 ऑप्शन आहे. तर मित्रांनो, पिंगळे केल्या. दुसरा ऑप्शन आहे रवींद्रनाथ ठाकूर. तर तिसरा ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस. तर चौथा ऑप्शन आहे लाजपत राय. तर याचे योग्य उत्तर आहे ए आहे. तर आपण 6वा प्रश्न पाहणार आहोत. तर भारतातील सर्वात मोठे राज्य शस्त्रप्रणाली कोणते? तर आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश. त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. तर आपण पाहणार आहोत. तर 7वा प्रश्न. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर इथं बी ऑप्शन गोदावरी, ए ऑप्शन गोदावरी, बी कृष्णा, सी भीमा, डी तापी. मित्रांनो, गोदावरी. तर आपण पाहणार आहोत. तर 8वा प्रश्न. तर मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर आपण इथं डॉक्टर राधाकृष्ण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर आपण पाहणार आहोत 9वा प्रश्न. तर पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? तर कलेक्टर, SP, DSP, IPG. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो DGP असते. तर मित्रांनो, आपण 10वा प्रश्न पाहणार आहोत. तर सत्यमेव जयते या वाक्याचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, धर्माचा विजय, सत्याचा विजय, न्यायाचा विजय, शांतीचा विजय. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत. याचं योग्य उत्तर आहे सत्याचा विजय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तर आपल्या महा पॉईंट GK चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.